अधिक मास महात्म्य अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जयाजी मंगलधामा, मंगलनामा तुझे आत्मा या रामा. चराचर फलांकित द्रुमा, नामा अनामातीत तू. अमंगळ हे माझी काया, मंगलनाम तुझे हे रघुराया. मंगलजननी दुहिता प्रिया, करी छाया कृपेची. तव कृपाबळे समस्त, वदेन म्हणतो समग्र ग्रंथ. तो सिद्धी पाववी समस्त, ठेवी वरद हस्त श्री माझ्या. ऐका श्रोते जनसादर, मल महात्म्य परीकर. लक्ष्मी नारायण संवाद थोर, भावे साचार परिसीजे. पूर्वी मेरुगिरीचे दक्षिण पारी, विद्यांद्री पर्वत निर्धारी. नर्मदा वाहे अमृतमय निरी, वृक्षतीरी शोभती. नाना वृक्ष सुशोभित, नारी केळी फळभारे लवत. ताडमाड खर्जुरी शोभत, वृक्ष शोभती नाना परी. तेथे हंस कारंडव चक्रवाके, मयूर चातक बदके. मूषक नकुळ बिडाळके, आनंदे देखे खेळती. तेथे ऋषी समुदावो बरवा, स्नानसंधे आराधिती उमाधवा. यक्षगण गंधर्वा ते धवा, आराम रमवी सर्वाते. तेथे भवानी सहित शूळपाणी, क्रीडार्थ येताती तयेवनी. ऐसी ते परमशोभित स्थानी, अनुपम्य न वदवे. तेथे भृगु नामे एक नगरी, परमरमणीय परी. सदा वास्तव्य अमरपुरी, तप आदरे करिताती. तव तया नगरी एक ब्राह्मण, भृगु वंशज सकुलीन. वेदाध्यायी परमनिपुण, ज्योतिषी पूर्ण सिद्धांती. नाम तया कुळशर्मा, जाणे सर्व धर्म अधर्मा. तयाची भार्या उपरमा, कुशावती नाम तियेचे. तिच्या उदरी कन्यारत्न, प्रसवली ते गुणनिधान. रूपे परमलावण्य, नाम जाण मेघधावती. एकुलती एक वंशस्थळी, अति सुंदर रूपागळी. उणी तिज पुढे नैषध बाळी, बहु आगळी चतुरपणे. ओठ जिचे अति आरक्त, गौरांगी शोभिवंत. सिंहाकृती कटी शोभत, मृगनेत्री गजगामिनी. प्राप्त होता षोडश वर्षे, पूच चमकती जंबिरा ऐसे. पीतवर्ण साजिरे सरसे, देखता मानस संतोषे. तपिये विसरले तपा, जपिये विसरले जपा. पाहता जियेचे स्वरूपा, वीर्यडळे क्षणार्धे. ऐसी ते लावण्याची ज्योत, पाहता नेत्र तटस्थ होती. पिता अवलोकिता तये प्रती, जाली उपरती मृगांक. मग पितयाने वर विचार, करिता झाला साचार. पद्मनाभ एक द्विजकुमर, अति सुंदर सुलक्षणी. वेदशास्त्र संपन्न होती, मान्यता विशेष सर्वा ठाई. घटितार्थ पाहून ते समयी, तिथी निश्चयो पै केला. सालंकृत कन्यादान, करुण अर्पिले कन्यारत्न. 4 दिवस सोहळा संपूर्ण, ब्राह्मण भोजन यथाविधी. काही एक दिवस श्वशूर मंदिरी, राहिली से ते सुंदरी. उभयता प्रीती पडी भारी, न सोडती एकमेका. क्षण एक वियोगे व्यथा, सहन होईना उभयाता. तव दैव योग विचित्रता, न सोडी सर्वथा कवणाते. एकदा नर्मदा तीरी विप्रकुमर, जलक्रीडा करिता निर्भर. सन्निध्य पातला एक मगर, नेला ओढुनी पाताळा. तीरी होता तो समुदाव, हाहाकार करीती जो सर्व. ग्रामवासियांसी घेतली धाव, मात जाणविली पितयाते. वक्षस्थळ ताडिती माता पिता, श्वशुरा सहित धावली कांता. शोक करीती माता पिता,
हा हा जगन्नाथा केले काय, मृत्तिका घेऊनी वदनी, घाली तसे ते कामिनी, शोकवर्णिता उलोपा हे धरणी, कवीची वाणी कुंठित, म्हणे आहा देवा जगन्नाथा, कोठवरी भोगू वैधव्य व्यथा, जन म्हणती हे ललना आता, करील काही नेणवे, म्हणे बुडाले माझे जहाज, गोस पडली माझी सेज, सौभाग्य दग्ध झाले आज, बोलू गुज कवणाते, ऐसा विलाप करिता ते कांता, पिता सावरी ती येते तत्वता, परीन सोसवे दुःख अवस्था, सावरून पिता धरी बळे, पहा नाही कोणी कोणाची, अवघी सांगा ती सुखाची, वेळ येता मृत्यू काळीची, अंती एकलाची जातसे, या लागी सज्ञानजनी, प्रवर्तावे आत्मसाधनी, सुटे काळ भयापासुनी, ऐसे जनी वर्तावे, कवणाची माता कवणाचा पिता, कवणाची कांता कवण दुहिता, बंधू भगिनी हे तत्वता, आप्त सोय रे समग्र, कवण नाही कोणाचे, अंती जाणे लागिने माचे, या लागी सार्थक जन्माचे, करासाचे बापानो, पहा प्रवाही बुडला विप्रकुमर, तया ते टाकून परिवार, परत ते जाले येरा येर, लहान थोर सर्वही, ऐसे लोटता दिवस बहुत, वैधव्य दशा सतीस, जिताची मृत्यू स्त्रियेस, भोगिता वैधव्यास जाणपा, दिवस न लोटेची सर्वथा, न सरे वैधव्याची व्यथा, आयुष्यहीन न सरेची तत्वता, मरणावस्था सती ते, तव एके काळी ते सुंदरी, स्नानार्थ पातली नर्मदा तीरी, तेथे पुराण श्रवणी क्षणभरी, अवकाशे बैसली असे, तेथे निरोपण निघाले, मळ महात्म्य पुण्यागळे, स्नानदान करिता एक वेळे, प्राप्त सोहळे वैकुंठी, ऐसा विश्वास धरुण अंतरी, गृही पातली ते सुंदरी, मग मृदू वचने प्रार्थना करी, ते अवसरी पितयाची, म्हणे ताता ऐकवचन, वैधव्य व्यथान लोटे जाण, तरी उपाव करू कवण, सांगा मज लागून स्वामिया, तिये ते पाहून दुःख भरित, पिता नेत्री अश्रू स्त्रवत, म्हणे बाई एकमात, करी व्रत मल महात्म्य, परी संपूर्ण भरत आला मास, उर्वरित राहिला एक दिवस, तरी तू आचरे स्नानदानास, मौन नक्तास आचरावे, उपरी करू उद्यापन, यथाविधी ब्राह्मण संतर्पण, केलिया घडे महापुण्य, सत्य जाण शुभानने, ऐसा संपूर्ण ग्रंथन ऐकता, शेवटील अध्याय ऐकता, फळ लाधे हो तत्वता, संपूर्णता प्राप्त होय, तैसेची हेही व्रत जाण, करी तू एकची दीन, मनोरथ पुरविता भगवान, श्री जनार्दन दयाळू, ऐसी ऐकता पितयाची वार्ता, बहुत हर्षभरीत ते दुहिता, प्रातःकाळी स्नानार्थ तत्वता, नर्मदा तीरी पातली, संकल्पयुक्त स्नान सारुनी, परतली स्वगृहा कामिनी, मग सत्पात्र विप्र बोलावुनी, बैसे भामिनी पूजेते, त्रय त्रीणी दशक रेख, अपूप केले सुरेख, घृतसहित शर्करा मिश्रित, कांस्यपात्री संपादी, कुंभघट स्थापुनिया, पूजन करी लवलाह्या, चित्ती भावार्थ धरुनिया, विप्रवर्या अर्पितसे, दक्षिणे सहित वस्त्र अलंकार, द्विजा पूजिते सुंदरा, मग मौन्य करुणी नक्त विचारा, सर्वेश्वरा भजतसे, स्वपंक्ती विप्रभोजना, सारिती झाली तेललना, प्रातःकाळी उद्यापना, पिता जाण करवितसे, षड्रस अन्ने निपजवुनी, घृतपाचित पायासांनी, द्विजा वैसवून भोजनी, दक्षिणादानी विधियुक्त, यथा काळे फळे आणुनी, ब्राह्मणा ते अर्पी दक्षिणादानी, ओटी भरून सुवासिनी,
नमस्कारुनी बोळवीत। ऐसे उद्यापन करुनी भावार्थ बळे प्रसन्न शूळपाणी। विमान आले स्वर्गाहुनी शिवगणी मंडित पै। घंटारव होता अपार माझी शिवगण आणि किन्नर। वाद्ये वाजती अपार सुरवर तटस्थ ठेले। ऐसे विमान उतरता भूतळी दिव्य रूप केली ते बाळी। सर्वा देखता उद्धरोनी केली आश्चर्ये सकळी पै केले। म्हणती एक दिनीचा व्रत प्रभावो तात्काळ उद्धरली पहाहो। ऐसा कृपाळू लक्ष्मीना हो लीला लाघवो दाखवी तसे। असो ते विप्रसूता शिवाजवळी नेली तत्वता। येरी चरणी ठेवून माथा विश्वनाथा नमियेले। नमस्कारून पार्वती ते स्तुती वादे प्रवर्ते स्तवनाते। जोडून या बद्ध हस्ते मुखी गर्जे नामघोष। जय शंकर सदाशिवा कर्पूर गौरा उमाधवा। भक्तवरदायक प्रिय माधवा सोडविले भवा पासुनी। म्हणे उदारा त्रिनयना खट्वांगधरा व्याळभूषणा। वृषभध्वजा भक्तपाळना दानव निक्रंदना दयानिधे। मी तव मतिमंद अपराधी कृपासागर तू दयानिधी। देऊन पूर्ण कृपा औषधी भवभयव्याधी निवारिली। ऐसा स्तुतिवाद करुनी मस्तक ठेविला शिवाचरणी। संतोषयुक्त झाली भवानी देखून नयनी ती येते। निरखुनी पाहे भवानी तव कुमकुमहीन वदनी। म्हणे धवरहित हे कामिनी जाणवले मनी जगन्माते। मग आश्वासुनी ती येते सन्निध बैसविली निरुते। नाना उपभोग सयोचिते पूर्वी ती येते भवानी। ऐसे लोटले कित्येक दिवस तव एके दिवशी श्रीनिवास। शिवभेटीस अनायास कैलासापै आले। नेमुनिया कैलास राणा येरा येर करुणी हास्यवदना। देवनिया अभ्युत्थाना रमा रमणा बैसविले। स्वागत पुसोनी सकळ वाराणसी चालले तत्काळ। विमान रूढ ते वेळे भवानी सहित निघाले। सवे घेतली मेघधावती काशीपुरा पावली त्वरित गती। अनुपम्य रचना तये स्थिती देखून मनी आनंद। म्हणून आनंदवन म्हणती अमृतवाहिनी भागीरथी। जे त्रिपथ गामिनी विख्याती जनतरती बिंदुमात्रे। तेथे वास्तव्य नीलकंठ करिता जाला वरिष्ठ। केशवराज दैवत श्रेष्ठ स्थापी नीलकंठ आदरे। तव तेथे अकस्मात मेधावती देखती झाली पार्वती। खेद खिन्न वैधव्यसती म्लानवदने देखिली। मग प्रार्थुनी विश्वनाथा म्हणे हे सती वैधव्य व्यथा। न साहेची सर्वथा निवारी कृपावंता हे। भोळा उदार कर्पूर गौर देता झाला अक्षयी वर। अक्षयी सौभाग्य अपार होऊ शंकर बोलिला। तैपासुनी नाम जाण मंगळा गौरी ठेवी त्रिनयन। दिधले अक्षयी भुवन स्थापिली जाण वारणशिये। तैपासुनी नाम विख्यात म्हणती मंगळा गौरी सत्य। जनयात्रेसी जाती नित्य घेती दर्शन आदरे। इतर देशींचे यात्रेकरी जाती ते नमती मंगळा गौरी। हे प्रचिती अद्यापवरी सर्वत्र नेत्री देखती। ऐसी ते मेधावती विप्रदुहिता एकदिनी व्रत आचरिता। वैधव्याची निवारुनी व्यथा अक्षयी सौभाग्यता ते झाली। ऐसे हे मल महात्म्य जाण लक्ष्मी ते सांगे जनार्दन। तेची प्राकृत भाषा श्रोते सज्जन करोत श्रवण आदरे। शास्त्र प्रचिती साक्षीभूत मनी धरुनी शुद्ध भावार्थ। भावे आचरावे हे व्रत सर्व आगाध न सोहे। शिवपुराणींचे हे कथा पद्यपुराणी असे तत्वता। तेची प्राकृत भाषे तुम्हा आता
श्रवणपंथा निवेदिली. तया मंगळा गौरीचे दर्शन, मंगळ होती सर्वही जन. शंकर गौरी तुष्टमान, होय कल्याण सर्वाठाई. तरी नर अथवा नारी, बाळ अथवा वृद्ध सुंदरी, लाभ सारिखा सर्वांपरी. व्रत निर्धारी आचरता. इति श्रीमलमाहात्म्य ग्रंथ पद्यपुराणींचे संमत. मनोहर सूत विरचित. अष्टदशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति अष्टादशोऽध्याय समाप्तः.